या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विकासात्मक दृष्टिकोन आणि एकात्मतेवर आधारित राष्ट्रवादीच्या वाटचालीवर आकर्षित होऊन सोलापूर शहरातील काँग्रेसचे माजी सभागृह नेते हाजी मकबूल मोहोळकर, माजी नगरसेवक सिद्धेश्वर आळंदकर, काँग्रेसचे माजी परिवहन सभापती सलीम पामा, काँग्रेसचे अल्पसंख्याक युवक अध्यक्ष नजीब शेख, न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष भारत साबळे, मकबूल मोहोळकर यांचे चिरंजीव ॲडव्होकेट ताजुद्दीन मोहोळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मुंबई येथील महाराष्ट्र महिला विकास मंडळ सभागृहात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला। सोलापुरात अल्पसंख्याक अध्यक्ष नजीब शेख यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देत काँग्रेस पक्ष सोडला। त्यानंतर बरेच दिवस ते वेट अँड वॉच मध्ये दिसून आले। दरम्यान अचानक त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यांच्या सोबतच माजी सभागृह नेते मकबूल मोहोळकर, त्यांचे चिरंजीव ताजुद्दीन मोहोळकर, काँग्रेसचे माजी परिवहन सभापती सलीम पामा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले। यावरून काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांमध्ये अजित पवारांची क्रेज वाढल्याचे दिसून येते। या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार इद्रिसभाई नाईकवाडी, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा यांची उपस्थिती होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।